गेल्या 2 वर्षाआधी ही संकल्पना मी मांडली होती की इकडे या भूखंडावरती एक स्वप्न जो पाहिलेला होता पक्षी प्रेमियांसाठी एक सुंदर पक्षीगृह पशु पक्षी संग्रहालय मुंबईमध्ये होणार आहे। मुलुंडमध्ये 4.5 एकर भूखंडावर बर्ड पार्क लवकरच उभारण्यात येणार आहे। त्यासाठीचे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने ही जागा बर्ड पार्कसाठी देण्यास मंजुरी दिली आहे। याआधी या जागेवर उद्यानाचे रिझर्वेशन होते, परंतु आता या ठिकाणी बर्ड पार्कसाठीचे रिझर्वेशन करण्यात आले आहे, जेणेकरून पुढच्या 1.5 महिन्यात या ठिकाणी प्रत्यक्षात बर्ड पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे। भायखळ्यातील राणीबागेनंतर मुंबई उपनगरात असलेले हे पहिलेच बर्ड पार्क असणार आहे, ज्यामध्ये साधारणतः पक्ष्यांच्या 300 प्रजाती या पक्षीप्रेमींना पाहता येणार आहेत। यासाठीचे ड्राफ्ट टेंडर देखील पालिकेकडून इश्यू केले जाणार आहे। यामुळे मुंबई उपनगरातील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे। सर्व प्रक्रिया संपलेली आहे। गेल्या 2 वर्षाआधी ही संकल्पना मी मांडली होती की इकडे या भूखंडावरती बर्ड पार्क पक्षी संग्रहालय व्हावं आणि इक्बाल सिंग चहल आयुक्त असताना याची इनिशियल मान्यता देण्यात आली होती। मग सर्व प्रक्रिया सुरू झाली। शेवटची जी प्रक्रिया होती की या पूर्ण 4.5 एकरी भूखंडाला जो गार्डनचा रिझर्वेशन होता ते बदली करून झू करायचा होता, ते झूचा रिझर्वेशन झालेला आहे। अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडनं त्याचं नोटिफिकेशन GR सुद्धा निघालेलं आहे आणि आता बर्ड पार्कचा जेवढी प्रक्रिया होती ती संपलेली आहे। येणाऱ्या 8-10 दिवसात आता याचा ड्राफ्ट टेंडर सुद्धा महानगरपालिका बाहेर काढणार आणि जवळपास 1.5 ते 2 महिन्यात याचा भूमिपूजन आपण करू शकणार। तो काळ पण येणार लवकरच। एक स्वप्न जो पाहिलेला होता की उत्तर पूर्व मुंबईमध्ये नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पक्षी प्रेमियांसाठी एक सुंदर पक्षीगृह हे मुंबईत पहिल्यांदा होणार आहे। आणि भायखळाचा जो आपला राणीचा बाग आहे ते ब्रिटिशकालीन आहे। 110 वर्षाआधी इंग्रजांनी तो झू बनवला होता। त्यानंतर हे पहिलं पशु पक्षी संग्रहालय मुंबईमध्ये होणार आहे आणि हे प्युअरली पक्षी संग्रहालय होणार आहे। जे आमच्या सर्वांसाठी हे खूप खूप आनंदाचा क्षण आहे, कारण जो स्वप्न 2 वर्षाआधी मी पाहिलं होतं ते आता खरं होणार आहे आणि मुलुंडकरांना एक नैसर्गिक सौंदर्य, त्याचसोबत 206 वेगवेगळे पक्षी या पक्षी संग्रहालयात तुम्हाला बघायला भेटतील।